नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा मेथीची भाजी. तर आज मेथीच्या भाजीविषयी मी सांगणार आहे किंवा मी कशी लावते ते मी सांगणार आहे, जेणेकरून आपण वेळोवेळी मेथीची भाजी आपल्या घरचीच आपण बनवून खाऊ शकतो. तर हे बघा छान अशी मी ही टपात लावलेली आहे, म्हणजे 2 घमिले टप म्हणतात ना त्याला लावलेली आहे. मी 2 टपात लावलेली आहे. तर तुम्ही पण जेव्हा कुंडीत किंवा छोट्याशा जागेत किंवा छोट्याशा गार्डनमध्ये म्हणा किंवा कुठे म्हणा छोट्याशा जागेत जर तुम्ही मेथी लावत असाल तर ती कशाप्रकारे लावावी. तर तुम्ही टप्प्यानुसार मेथी लावा. म्हणजे एक 10 दिवसाच्या अंतराने लावा, जेणेकरून आपल्याला मेथीच्या भाजीचं पीक हे 45 दिवसाचं किंवा सव्वा महिना म्हणतात त्याला, 5 हप्त्याचं असतं. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मेथी आलेली आहे. तर तुम्ही टप्प्याने मेथी लावा, म्हणजे एक 10 दिवसाच्या गॅपने लावा. काय होतं, मेथीची भाजी 1.5 महिना किंवा 2 महिने होत आले की मग त्याला शेंगा येऊन जातात, फुलं येऊन जातात. मग ती आपल्या खाण्याची एवढी उपयोगी होत नाही. त्यामुळे तर तुम्ही छान अशी टप्प्याटप्प्याने मेथी लावा, एक 10 दिवसाच्या अंतराने लावा. कारण काय होतं की मेथीची भाजी आपल्याला आपण कोथिंबीर तरी आपण खुडून घेऊ शकतो किंवा पालक आपण असं नाही का कट करून खुडून घेऊ शकतो, तर परत नव्याने फुडतं. तसं मेथीचं नाही, मेथी आपल्याला पूर्ण काढूनच घ्यावी लागते. तर हे बघा तुम्ही बघू शकता, छान अशी मेथी कुंडीत तुम्ही लावा, पण ती टप्प्यानुसार लावा, जेणेकरून तुम्हाला एक हप्त्याने म्हणा किंवा 15 दिवसांनी म्हणा तुम्हाला मेथीची भाजी घरची आपली एकदम छान विषमुक्त अशी छान नैसर्गिक सेंद्रिय खतांनी आपण जी मेथी लावतो ती तुम्हाला खायला भेटेल. तर टप्प्याटप्प्यानुसार मेथी लावा. एक कुंडी तुम्ही 2 मोठी जर कुंडी असेल तर तुम्ही एक कुंडीत टाका, नंतर परत दुसऱ्या कुंडीत टाका. एक 10 दिवसांनी 12 दिवसाचा गॅप द्या, जेणेकरून त्याला फुलं येणार नाही आणि आपली मेथीची भाजी वाया जाणार नाही. तर हे बघा मी अशी 2 याच्यात लावलेली आहे आणि अजून 2 याच्यात मी टाकणार आहे. तर ती पण मी तुम्हाला जेव्हा टाकेल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल. कारण आता ही बघा, हिला अजून 15-20 दिवस लागतील छान अशी यायला. तर त्यानंतर ती खायला भाजी आपली मस्त येणार आहे. तर तोपर्यंत दुसरी टाकायची, कारण एक 10 दिवसाचा 15 दिवसाचा गॅप दिला ना की परत आपल्याला नवीन भाजी आपल्या घरची म्हणजे ताजी ताजी अशी भाजी आपल्याला खायला भेटेल. जेणेकरून नाही का आपण म्हणजे बाजारातून आणून खाण्यापेक्षा आपण आपली घरचीच खाऊ शकतो. तर ज्यांना छोटी जागा आहे, ज्यांना कुंड्यात मेथी लावायची आहे, ज्यांना याच्यात लावायची आहे, म्हणजे आपण नाही का टोकरं घमिलं किंवा कुणी गोणीत असं नाही का लावतं टेरेसवर, टेरेस गार्डन ज्यांचं असेल त्यांनी. तर मेथीची भाजीचं पीक म्हणजे 5 हप्ते असतं, 45 दिवस असतं, त्यानंतर त्याला फुलं येण्याची शक्यता असते. तर तसं न होता तुम्ही कुंडीत लावा, टप्प्याटप्प्याने लावा. 10-12 दिवसाचा गॅप द्या. एका कुंडीत जर तुम्ही आता लावत असाल तर परत 12 दिवसांनी तुम्ही दुसऱ्या कुंडीत लावा. आणि जर तुम्हाला त्याच कुंडीत परत लावायची असेल तर तुम्ही त्या कुंडीतली माती छान वाळवून घ्या, छान तिला हवा लागू द्या. परत त्याच्यात नवीन खत तुम्ही टाका आणि नव्याने परत ती मेथी तुम्ही त्या कुंडीत पण तुम्ही टाकू शकता. पण ती माती एकदम मोकळी करून छान अशी परत तुम्ही तिला हे करून घ्या, नाही का, जेणेकरून मेथीची भाजी आपली छान अशी फुटून येईल वर. तर हे बघा तुम्ही बघू शकता, मी तेच करते, कारण मी टप्प्याटप्प्याने टाकते, कारण वायाला जायला नको ना. त्यामुळे तर तुम्ही पण नक्की असं करून बघा, जेणेकरून तुम्हाला घरचीच मेथीची भाजी कायमस्वरूपी खायला भेटेल. तर ही मी 2 टपात टाकलेली आहे. अजून 2 टपात मी टाकणार आहे. तर तेव्हा पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकेलच. तर छान अशी मेथीची भाजी आलेली आहे. तर तुम्ही पण अशीच करून बघा. 10-10 दिवसाचा 12-12 दिवसाचा गॅप देऊन तुम्ही मेथीची भाजी टाकू शकता आणि नव्याने मेथीची भाजी आपल्याला खायला येऊ शकते. तर बघा किती छान अशी आलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ माझा ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. फुलाचे, फळांचे आणि भाजीपाल्याचे माझे व्हिडिओ असतात, तर तुम्ही नक्की बघा. आणि छान अशी आपण एक माहिती आपण सांगतो, त्यातून काहीतरी आपल्याला नाही का नवीन काहीतरी भेटतं, ऐकायला भेटतं. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी टप्प्याटप्प्याने मेथी लावून तुम्ही मेथी उगवू शकता आणि घरची मेथी आपण कायमस्वरूपी खाऊ शकता. तर कसा वाटला माझा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर असं एकदा करून बघा तुम्ही. शेपू असेल, शेपू पण येतो म्हणा आपल्याला खुडून घेता, नाही का, म्हणजे असं मधलं जे आपण हे करून घेऊ शकतो, तसं मेथी नाही. मेथी आपल्याला हेच करून घ्यावी लागते. तर त्यामुळे तुम्ही मेथी अशी टप्प्याटप्प्याने टाकत चला आणि छान छान मेथी आपली घरची ताजी ताजी खात चला. एक 10-10 दिवसाचा गॅप द्या किंवा 12 दिवसाचा द्या, 15 दिवसाचा दिला तरी चालेल. अशा गॅप होऊन तुम्ही मेथी टाका
वेगळ्या कुंडीत टाका, नाहीतर तीच कुंडी छान करून त्याच कुंडीत टाका. पण अशा प्रकारे तुम्ही मेथी लावली तर छान छान मेथी आपल्याला खायला नक्कीच भेटेल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आपल्या नक्की करा. शॉर्ट व्हिडिओ पण बघा, छान छान रांगोळीचे व्हिडिओ आहेत. रांगोळी पण तुम्हाला छान अशी रोजच्या आपले देवघरासमोर काढण्यासाठी छोटीशी रांगोळी असते. तर ती पण तुम्ही ते पण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. चला आपण परत पुढच्या व्हिडिओत बघू, भेटू छान अशी माहिती घेऊन. तोपर्यंत तुम्ही अशी मेथी नक्की लावून बघा. चला भेटू परत.